राज्यात टोलच्या नावाखाली लूट सुरू असल्याचा आरोप मनसेनं केलाय। त्यामुळेच टोल न देण्याचं आवाहन मनसेनं केल्याचं आमदार नितीन सरदेसाई यांनी म्हटलंय। तर आघाडी सरकारनं वेळीच निर्णय घेतला असता तर हातात दगड घ्यावा लागला नसता असं गोपीनाथ मुंडेंनी म्हटलंय। तर कायदा हातात घेण्याचाही अधिकार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। पक्षाची भूमिका जी काही आहे ते परवाच्या दिवशी राजसाहेबांनी वाशी इथे केलं, त्याच्यामधून त्यांनी पक्षाची भूमिका थेट जाहीर केलेली आहे। टोलच्या विरोधात त्यांनी स्पष्टपणे मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आदेश दिलेत की कोणी टोलचा नाही आणि त्या संबंधात कोणी जर त्या विरोधात गेलं तर त्याचा थेट दखल घ्यायची, त्याला जे काही आदेश द्यायचे होते ते थेट दिलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं त्याच्या व्यतिरिक्त भूमिका पक्षाच्या कोणाचीच असू शकत नाही, ती थेट पक्षप्रमुखांनी जाहीर केली म्हटल्यानंतर तीच पक्षाची भूमिका आहे। सरकारने त्या टोलचा संबंधी निर्णय करावा, कारण बघा तुम्ही आता दर 45 किलोमीटर मध्ये एक टोल आहे। सगळ्या देशात जेवढे टोल आहेत तेवढे एका महाराष्ट्रात आहेत। त्यामुळे लोकांच्या डोक्यावर फार मोठा भोग आहे। हा जनतेचा प्रक्षोभ बघता आणि सर्व पक्षाची मागणी लक्षात घेता टोल बंद करावा, नाहीतर महाराष्ट्रात आमचं सरकार आम्ही टोल मुक्त करणार। टोल सुरू केला असता तरी आमचं धोरण एवढे टोल बसवण्याचं नव्हतं। आम्ही आमचं एखाद्या पैसे वसूल झाल्यानंतर टोल लावायचा नाही, पण आता टोल असे आहेत की ज्याचे म्हणजे मुदत संपली, पैसे भरले गेले तरी 5 वर्ष टोल चालू आहेत। त्यामुळे या ज्या पद्धतीने टोल चालू आहे ठीक आहे, आमची भूमिका नव्हती। चर्चा होऊ शकते, पण कुणालाही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेता येणार नाही। त्याबद्दल ज्यांनी तोडफोड केली, कायदा मोडल्या, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। चर्चेतून आमची चर्चा चालू आहे आणि त्यामध्ये काही अडचणी असतील तर आम्ही निश्चित त्याच्यावर विचार करू। अशा प्रकारे तोडफोड त्यातून कुणालाच हे करणार नाही। तोडफोड करणं हा मार्ग नाही, तोडफोड सहन केली जाणार नाही। चर्चा आम्ही करतो, याच्यावर काही कुठेतरी तक्रार असेल तर त्याच्या तक्रारीचं निवारण करता येईल। प्रस्ताव त्यांनी शासनाकडे पाठवलेला आहे। आता हा प्रस्ताव हा राज्याच्या धोरणाच्या दृष्टीनं विचार करण्याची आवश्यकता आहे। एका बाजूचं आंदोलन सगळ्या महाराष्ट्रामध्ये आता सुरू झालेलं आहे आणि मला वाटतं आता उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये साधारणतः राज्याला पण ही दिशा स्पष्ट करावी लागेल, टोलच्या बद्दलची भूमिका काय राहणार आहे। हा एकट्या कोल्हापूरचा प्रश्न आता मर्यादित राहिलेला नाही, तर सगळ्याच राज्यामध्ये अशा प्रकारची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि म्हणून राज्य सरकारचं एक स्पष्ट धोरण या माध्यमातून करावं लागेल आणि ते करण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये या संदर्भातली चर्चा होईल।